महाराष्ट्र के सोलापुर जिले के मालशीरस विधानसभा क्षेत्र में आज प्रतीकात्मक चुनाव का आयोजन किया जा रहा है। यह मतदान पारंपरिक बैलेट पेपर के माध्यम से किया जा रहा है। क्षेत्र के ग्रामीणों ने ईवीएम पर हैकिंग का आरोप लगाते हुए चुनाव की निष्पक्षता और पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए बैलेट पेपर से चुनाव कराने का निर्णय लिया है। जानकारी के अनुसार मतदान मार्केटवाड़ी गांव में आयोजित किया गया है। इस दौरान किसी भी अप्रिय घटना से बचने के लिए पुलिस ने सुरक्षा के कड़े इंतजाम किए हैं। यह कदम ग्रामीणों के ईवीएम पर विश्वास की कमी और निष्पक्ष चुनाव की मांग को स्पष्ट रूप से दर्शाता है। विधानसभा चुनाव से महायुति की एकतरफा जीत के बाद से ही राज्य में दर्जनों जगह ईवीएम पर विभिन्न आरोप लगाए जा रहे हैं। खुलकर लोग सड़क पर उतरने को तैयार हैं। ऐसे में चुनाव आयोग और केंद्र सरकार द्वारा जन संतुष्टि के लिए क्या कदम उठाए जाएंगे, देखने वाली बात होगी। दाखल करणार आहे मोहोळला त्या ठिकाणी ती दोन मुलं पकडली गेली। त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढे आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते आणि त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे। ईव्हीएम हे वापरात येऊ नये, बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे। आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीनं बॅलेटवर करण्याला विरोध आहे ते करू नका म्हणतात। नाही मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काही कारण नाही। जे सत्य असेल ते सत्य समोर येईल। 10 दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काही फेराफेरी ह्याच्यामध्ये जी त्या उमेदवारानं काम केलं असेल, जी मी काम केलं असेल गेल्या 20 वर्षामध्ये, तेच मतदान या ठिकाणी होणार आहे। 1-2% व्हेरिएशन येऊ शकतं, ह्याच्यापेक्षा पलीकडे काही होऊ शकतं। राज्य चुकीच्या पद्धतीने जाईल आणि अराजकता निर्माण होईल, अनागोंदी निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयानक तीव्र प्रतिक्रिया आहेत। माझ्या मतदारसंघामध्येच नाही, राज्यभरामध्ये तुम्ही घ्या, सगळ्यामध्ये ही भावना आहे की मतदान हे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे। थँक्यू। जनता को उम्मीद थी कि प्रतीकात्मक बैलेट चुनाव के आयोजन से सरकार और चुनाव आयोग ध्यान देगा। पुलिस विभाग की ओर से ग्रामीणों को ताकीद दी गई कि अगर वे नियमों के बाहर समानांतर चुनाव प्रक्रिया कराएंगे, भले ही वह प्रतीकात्मक हो और गांव में तनाव का वातावरण बनेगा, तो हमें सभी ग्रामवासियों के खिलाफ मामले दर्ज करने पड़ेंगे। इससे ग्रामीणों को यह कार्यक्रम रद्द करना पड़ गया। मतदान प्रक्रिया रद्द कर दी गई। पुलिस ने कार्रवाई कर मतदान प्रक्रिया को रद्द किया। मतदान प्रक्रिया से गांव में तनाव का माहौल बना था। गांव वाले तहसीलदार से मिलकर कोई और दिन मतदान की प्रक्रिया पूरी करेंगे। एक भी मतदान केलं तर आम्ही तुमच्या मतपत्रिका असतील, मतपेट्या असतील, आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत। तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आणि आम्ही 144 कलम पुकारलेलं। आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली। गावकऱ्यांचे जर मतदानच करू देत नसतील, ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याची झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील। जी मतदानाची प्रक्रिया किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल तो अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, न्यायव्यवस्थेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट।